आणि आता पुढील सूत्र मी दीपकजी करंजेकर यांच्या हाती सोपवतो. आज सकाळपासून इथे जे सेशन झाले, संस्कृती, कला, इतिहास असं एक सेशन झालं. त्यानंतर कायद्याचं एक सेशन झालं. चैत्राम पवार यांच्यासारख्या अत्यंत ऋषितुल्य माणसाची एक अप्रतिम मुलाखत झाली. तर मला असं वाटतं ही सगळी सेशन ही आत्मबोधाची होती. म्हणजे आपण काय आहोत याचा बोध करून देणारी होती. आपला इतिहास काय आहे, आपण किती हजार वर्षापासून आलो, आपली संस्कृती काय, कला काय. सो व्हॉट आय हॅव, माय पोटेन्शियल, माझं स्थितीज काय, आत्मबोध, स्वतःचा बोध घेण्याची सेशन होती. हे जे सेशन आहे हे शत्रुबोधाचं आहे. आपला नेमका शत्रू कोण या शतकामध्ये, त्याचा बोध जर आपण आत्ता इथे घेतला नाही तर इथे जे 20-25तली काही तुरळक असतील, पण जी मुलं बसली आहेत, काही उठून गेली मगाशी, तर ते जेव्हा 40शीत जातील, स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील, तेव्हा ती कशी असतील याचा विचार आत्ता आपल्याला करता येणार नाही. तसं म्हणतात की तुम्ही जेव्हा काही अचीव करत असतात 8.2%चा GDP ग्रोथ रेट, तेव्हा तो सगळा असा आतून तो पोकळ नाही ना डोलारा कोणी करत चाललंय ते पाहायला लागतं. आपण बिल्डिंग बांधतो, घर मोठं करतो, तेव्हा घर वाळवीने पोखरत नाही ना हे बघायला लागतं. आणि त्याच्याकडे लक्ष ठेवणं हे घर बांधण्या इतकंच महत्त्वाचं आहे. कारण आज घर आपण बांधत असू, पण उद्या ते घर उभं राहील की नाही याची शाश्वती त्या वाळवीच्या हातात असते, आपल्या हातात नसते. आणि अशी वाळवी आहे का, आत्ता जो बायोवेपनरीचा विषय झाला असा आहे का, असे प्रश्न तुम्हाला पडू शकतात. ते पडण्याकरताच हे मंथन आहे, त्याकरताच हा संवाद आहे. आत्ता जो विषय मी मांडणार आहे तो विषय असाच आहे. त्याचं नाव आहे कल्चरल मार्क्सिझम अँड वोकिझम. आता कल्चरल मार्क्सिझम हा शब्द पहिल्यांदा किती लोक ऐकतायत आज? हातवरती करा. पहिल्यांदा ऐकलं बाबा हे काय नवीन काढलं? जवळपास 60%. बाकी लोकांनी ऐकलंय असं मी गृहीत धरतो, किंवा त्यांना हात वर करायचा कंटाळा आहे. दुसरं, मार्क्स हा शब्द किती लोकांनी ऐकलाय? बऱ्याच लोकांनी. म्हणजे मार्क्सचे समर्थक जास्त आहेत. 5 मे 1818 हा माणूस जन्माला आला. त्यानंतर बरोबर 29 दिवसाने 3 जून 1818 मराठा साम्राज्य कोसळलं. या एका शतकातल्या 2 घटना अशा करता सांगितल्या. हा जन्माला आला, हा 83 मध्ये गेला, 88 मध्ये 1800. त्या 70 वर्षात त्याने एक दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला, एंजलबरोबर काम केलं, आणि त्या सगळ्या मांडणीने त्याच्या पुढचं शतक नासवलं. आपण त्याच्या पुढच्या शतकात आत्ता आलोय. त्याची 25 वर्ष झाली, पाव शतक संपलंय. म्हणजे मागचं शतक त्या मांडणीने त्याने नासवलं. आणि मराठा साम्राज्य कोसळल्यामुळे इंग्रजांचं भारतातली पकड घट्ट झाली. चर्चिल काय म्हणाला होता सोडताना, तुम्हाला फाळणी करून दिल्यावर सुद्धा 8 फाळण्या करून, की हे रास्कल, बदमाश, बेअक्कली लोक कसं काय राज्य चालवतील, हे बिंडोक माणसं आहेत. आज चर्चिल थडग्यामध्ये आणि आपली इकॉनॉमी 4थ्या नंबरची आहे. त्यामुळे हे करण्याची ताकद असलेला, याला उत्तर देण्याची ताकद असलेला एकच देश भारत आहे असं मी म्हणतो. ते केवळ राष्ट्रभक्त म्हणून म्हणत नाही, तो वस्तुस्थिती म्हणून म्हणतो. कारण कल्चरल मार्क्सिझमला विरोध करणारी एकमेव गोष्ट ही सिव्हिलायझेशन किंवा संस्कृती आहे. वाक्य थोडं उलट्या पद्धतीने सांगतो, ही एकमेव संस्कृती जिवंत आहे. म्हणून कल्चरल मार्क्सिझमचे चाळे आता पराकोटीला पोचलेत. वोकिझम काय, त्याच्याकडे मी येतो. मार्क्सने दास कॅपिटल लिहिल्यावर त्याचा पहिला मोठ्या प्रमाणावरचा प्रयोग हा रशियात करण्यात आला. लेनिन आणि ट्रॉट्स्की या नावाची 2 माणसं, ज्याच्याकडे 850 टन सोनं होतं, अशा झारचं साम्राज्य उलथवायला भांडवलशाहांच्या पैशाने मास्कोत उतरली. त्यांनी मास्कोत रक्तरंजित क्रांती घडवली, जी रशियन क्रांती 1917ची. ट्रॉट्स्की पकडला गेला कॅनडाच्या बॉर्डरला. आणि त्यावेळेला असं घडलं की
अमेरिकन CIA तत्कालीन डायरेक्टर फ्लाईट घेऊन टोरंटोला गेला आणि त्याने ट्रॉट्स्की आणि त्याच्याबरोबरच्या 22 लोकांना अमेरिकन सिटिझनशिप दिली आणि त्यांना सोडवलं, कारण कॅनडा हे दोस्त राष्ट्र होतं, फ्रेंचांची वसाहत होती, त्यामुळे तो सुटणं शक्यच नव्हतं. लेनिन त्यावेळेला युरोपातून प्रवास करून रेल्वेगाडी बदलत बदलत आणि $5 मिलियन कॅश त्याला पोचवली गेली, ती घेऊन तो रशियात उतरला आणि या दोघांनी मिळून मार्क्सवादाला पोथी मानून त्याला सैद्धांतिक आणि मार्गदर्शक डॉक्युमेंट मानून रशियात क्रांती घडवली, झारला बाहेर काढलं आणि ते कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचा तो उदोउदोची सुरुवात होती की एक बलाढ्य साम्राज्य रशियासारखं कोसळलं, तिथला एक राजा घरी गेला, पारंपरिक सरंजामशाही संपली आणि तिथे वर्गसंघर्षाची मांडणी करणारा मार्क्सवादी त्या सत्तेवर बसला, त्याचं नाव लेनिन. मग ट्रॉट्स्की लेनिनचे भांडणं झाली वगैरे, त्या इतिहासात मी जात नाही. आता गंमत काय होते बघा, अशा वेळेला जर इतकी प्रभावी मांडणी आहे मार्क्सिझमची, वर्गसंघर्षाची नेमकी नस पकडणारी, दुखरी नस पकडणारी मांडणी असेल तर रशिया प्रॉस्पर व्हायला हवा होता. काय झालं, 1917 रशियन राज्यक्रांती झाली, लेनिनचं राज्य आलं, 1923 दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यावर काय झालं, इतका दुष्काळ पडला की लोकांना खायला मिळेना. खायला मिळेना तर हे नवीन जे सगळे मांडणीवाले आले होते, नवीन मंडपवाले म्हणू त्यांना आपण, भरजरी याचे आश्वासनं देणारे, यांच्याकडून काही ते कंट्रोल झालं नाही. इव्हन 1917 नंतर 23 पर्यंत रशियाची उत्पादकता 35% खाली आली, कारण संघर्ष सुरू झाले. 1924 अमेरिकन कंपनीने हुवर कमिशनच्या नावाने एक कमिशन बसवलं आणि रशियाला मदत केली. ज्यांच्या नावाने बोंबामारती क्रांती केली होती त्यांची मदत घेऊन एक कम्युनिस्ट राज्य करत होते. आणि चायना त्याचं उदाहरण असलेला दुसरा देश आहे. रशिया 1924 नंतर उभा राहता राहता अशी परिस्थिती आली, नंतर स्टॅलिन आला, मग क्रुश्चेव आला. तुम्ही तिघांच्याही इतिहासातल्या नोंदी काढा, स्टॅलिनने लेनिनचा पुतळा पाडल्याची नोंद तुम्ही चित्र पाहिलं असेल. ही डिस्कार्डेड लेनिन आणि क्रुश्चेव डिस्कार्डेड स्टॅलिन टू. कम्युनिझम चालूच आहे बरं का, हा मार्क्सवादी कम्युनिझम देशात चालूच आहे. त्याच विचारसरणीचे राज्यकर सत्तेवर येत आहेत आणि ते आदल्या माणसाला बरबाद ठरवत आहेत, तो काही कामाचा नाही असं सांगतायत हे मार्क्सवादी. नंतर ते रशियात गेले, माओ हुशार होता, क्रॅकपॉट होता, त्यामुळे हुशारही होता. त्याच्याकडे आलेला उत्तराधिकारी जास्त हुशार होता, जिओपिंग डेंग. त्याने पाहिलं हे काही खरं नाही, रशियाचे प्रोग्राम चालवणं आपण पण चालवले की पंचवार्षिक योजना ही रशियाची योजना आहे, आपण करणं ठीक आहे. मी आपल्या याच्यावर अशा करता टीका करणार नाही. याचं कारण असं आहे की आपण शेवटी सगळे भारतातले लोक आहोत. आपण आपल्या लोकांना मार्क्सवाद्यांच्या निमित्ताने जोडण्याची काही गरज नाही. इतका अव्यापाराशी व्यापार मी करणार नाही. तेव्हा आपल्याला पर्याय नव्हता, 27 धरणं पाकिस्तानात गेली होती, देशामध्ये पाणी नव्हतं, लोकांना दरिद्री लोकसंख्या होती 34 कोटी, त्याचे पंतप्रधान होते नेहरू. हे सगळं मला मान्य आहे, पण त्या योजना आपण मॉडेल म्हणून घेतल्या हे पण खरं आहे. त्याने आपण पांढऱ्या हत्ती पोचले हे पण खरं आहे. सगळं एका श्वासात सांगितलं पाहिजे. सत्य आयाम सत्याचा विषय आहे, एका श्वासात सांगितलं पाहिजे, त्यात काही हिचपिच करण्याचं कारण नाही. तर त्यावेळेला रशिया कोलॅप्स होत असा कोलॅप्स झाला. मग परत मध्ये एकदा तिकडे एक अशी यादवीची परिस्थिती निर्माण झाली. नंतर 1989 साली रशिया कोसळला. ग्लासनोद, पेरिस्ट्रायका हे गोर्बेचेव नावाच्या माणसाला आणायला लागलं, कारण रशियात काहीच नव्हतं. 6,000 रुपयाला एक पाव मिळत होता. दोनदा चलन मूल्य केलं, चलनाचं मूल्य घटवलं तरी त्या पावाची किंमत काही कमी होईना. असे चित्र पाहिले जगाने एका बलाढ्य रशियाची, ज्याने अमेरिकेशी कोल्ड वॉर केलं होतं 35 वर्ष. अमेरिकेला दक्षिण कोरियातून उत्तर कोरियात सरकू दिलं नव्हतं, ती नदी ओलांडू दिली नव्हती. अशा बलाढ्य रशियाने, ज्याने पहिला अंतराळात पाठवला युरी गागरीन, अमेरिकेच्या जवळपास 12 वर्ष आधी, 12 वर्ष आधी. त्या रशियाची अवस्था अशी होती की लोक एका ब्रेड करता 12-12 तास रांगेत उभे राहायचे आणि मग तो देश कोसळला. आता या दरम्यान जसं रशिया कोसळत गेला तसं मार्क्सवाद्यांना आपली मांडणी ही सर्वंकष आहे, ती उत्पादकता वाढवणारी आहे, ती लोकांचं आयुष्य सुधारणारी आहे, ती श्रमिकाला मूल्य देणारी आहे, ती समानता आणणारी आहे, हे सगळं सांगणं जड होत गेलं.
आणि त्यावेळेला जगात काय घडत होतं, दुसरं महायुद्ध आणि पहिलं महायुद्धाच्या मधला जो काळ आहे हे 1919ला संपलं आणि 1939ला सुरू झालं. 20 वर्षाचा काळामध्ये अमेरिकेत ग्रेट डिप्रेशन येऊन गेलं आहे. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रेट डिप्रेशन आलं, तिथे एक घातपाती योजना होती, घातसूत्रामध्ये दिलं आहे मी, पण तरी अमेरिका समृद्ध होत गेली. दुसऱ्या महायुद्धानंतर ॲटम बॉम्ब किंवा आणखीन कुठल्या मुत्सद्देगिरीच्या तो आजचा विषय नाही. अमेरिकेने जगावर इतकी पकड बसवली की पुढची 55 वर्षे ती अव्याहतपणे चालली. त्यांनी वर्ल्ड बँक, IMF निर्माण केला, युनायटेड नेशन, सगळ्यांमध्ये त्यांना 40%च्या वर वोटिंग राईट्स आहेत, ते ठरवतील तेच ठराव पास होतात. अशी अमेरिका समृद्ध होत गेली. तेव्हा या मार्क्सवाद्यांना वाईट वाटायला लागलं की अरे हे काहीतरी गोंधळ आहे. हे राज्य समृद्ध कसं होतंय भांडवलशाहीचं? आपली मांडणी नुसती आपण केली तिथे फेल होत नाहीये, तर आपली ज्या विरुद्धची ही मांडणी आहे भांडवलशाही मांडणीच्या विरुद्धची, ती मात्र सक्सेसफुल होते. आपल्याकडून तीही पळून जाते. कोण ती आयन रँड, फाउंटन हेड लिहिणारी, ती पळून गेली रशियातून, मॉस्कोतून, आणि ती पळून गेली ते 9 दिवसाने कळलं. हे असं कसं घडतंय की व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होतोय, लोकांना काही, शोषित लोकांचं काही पुढे कल्याण होत नाही, सरकार काहीच नीट काम करत नाही, उत्पादकता वाढत नाही, देशाला काही, देशाची समृद्धी वाढत नाही, संपत्ती वाढत नाही, बकाल अवस्था आलेली आहे. आणि त्या अलीकडे त्याच्या विरुद्धची जी मांडणी भांडवलशाहीची, तो देश मात्र प्रॉस्पर करतोय. मग या पेचात सापडलेल्या मार्क्सवाद्यांनी एक नवीन टर्म फ्रँकफुर्ट स्कूलकडून आणली. त्या माणसाचं नाव मी लिहून आणलंय. त्याचं नाव आहे होखैमर आणि दुसरा आहे अँटोनियो ग्रास्मी. हे फ्रँकफर्ट स्कूलचे 2 विद्वान यांनी 1930च्या आसपास एक थिअरी आणली, तिचं नाव आहे क्रिटिकल थिअरी. हे नीट समजून घ्या. हे मी आत्ता इथे बोलतोय, अजून 5 वर्षाने आपण त्याचे प्रताप बघत असू. आत्ता मुंबईत मी बघतोय, दिल्लीत बघतोय, बेंगलोरमध्ये बघतोय. ती क्रिटिकल थिअरी आणली. त्या थिअरीचे 3 भाग होते. म्हणजे एखादी थिअरी आणण्यामध्ये कम्युनिस्ट हुशार आहे याच्यात मात्र शंका नाही. आपण ते शिकलं पाहिजे. आपण जे विषय इथे मांडतो त्याची व्यवस्थित मांडणी, बुद्धिवादी थिअरी मांडता आली पाहिजे. ते मार्क्स यांनी फार हुशारीने मांडलंय. ती थिअरी आणली. त्यात विद्यापीठं, माध्यमं आणि कला या 3 वस्तूंवर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरलं. विद्यापीठं कारण तिथून शिक्षक तयार होतात आणि विद्यार्थी तयार होतात, जे 20 वर्षानंतर शिक्षकात रूपांतरित होतात, शिकवणारे होतात. त्यांनी टार्गेट केलेली विद्यापीठं पण शिक्षक तयार करणारी विद्यापीठं आधी होती. माध्यमं तर सगळ्यात इझी टार्गेट आहे आणि सगळ्यात सोपं आणि मॅनिप्युलेटिव्ह टार्गेट आहे. म्हणजे या सोशल मीडियाने आपल्याला दाखवून दिलं की आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवून आणि डोळ्याला दोन्ही पाणी लावून सकाळी नमस्कार देवाला करून जे दिवस काढले, ती माध्यमं किती बोगस माहिती देत होती. हे सोशल मीडियातनं आता कळायला लागलं आहे. सोशल मीडिया झाल्यापासून प्रॉमिनंट की परमनंट प्रिंट मीडिया होता आणि जो चॅनल मीडिया होता तो किती खोटं बोलत होता हे आत्ता आपल्याला कळतं. ती प्रोपोगंडा मशीन्स होती. ती अमेरिकेतली त्यांनी आधी कॅप्चर केली. भारताकडे येणार आहे मी. आणि कला क्षेत्रातली माणसं. दरम्यान भारतामध्ये इंदिरा गांधींना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला उमेदवार उभं केला काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध, आणि त्यात त्यांना कम्युनिस्टांनी साथ दिली भारतातल्या. हा इतिहास काही मी नवीन गौप्यस्फोट करतोय असं नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्या बदल्यात त्यांना शिक्षण संस्था दिल्या गेल्या कम्युनिस्टांना. त्यांनी तेवढीच मागणी केली. संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, ललित कला अकादमी, JNU विद्यापीठं ही सगळी आमच्या ताब्यात द्या. आम्हाला राज्य नको, तुमच्या सरकारमध्ये मंत्रिपदं नको, काही नको, आम्ही साधे आहोत. आम्हाला पुढच्या 20 वर्षानंतर जे उगवणार आहे ती विषाची झाडं लावायची आहेत. आमच्याकडे उसंत नाही आता राज्यविज्य करण्याची. तुम्ही करा राज्य. मी थोडं मांडताना तुम्हाला इंटरेस्ट वाटावं म्हणून अलंकारिक शब्दात मांडतोय, पण ही अत्यंत भीषण तडजोड त्यांनी केली, एक फॅक्ट आहे. ज्यात नुकसान झालं ते आमच्या नंतरच्या पिढीचं सगळ्या, की त्यांना जे शिकवलं गेलं, जो आता इतिहासाचं आपण दिवसभर ऐकलंच ना, तोडमोड करून सांगणं. कुठल्याही आपल्या भारताच्या बाप्पा रावळपासून ज्यांनी पूर्व इराणपर्यंत ज्या माणसाने राज्य केलं इथपासून तर छत्रपती आपल्या शिवाजी महाराजांपर्यंत कुठल्याही माणसाच्या इतिहासाची माहिती नसणं, आत्मवंचनेत ढकलणं, हे सगळं आपल्या शिक्षण संस्थांनी, विद्यापीठांनी, विद्यापीठ नियंत्रित ठेवणाऱ्या संस्थांनी केलं. त्याच्यावर कम्युनिस्ट बसलेले होते, अजूनही आहेत. JNU त्याचं उदाहरण आहे. म्हणजे मग प्रपोगेट करायला जे चॅनल असतात ते असे असले पाहिजे की दीर्घकाल त्याचा परिणाम झाला पाहिजे. तिथून जे तयार होईल ते आणखीन विष वाहक तयार होतील, ते आणखीन काहीतरी दुही पेरतील. सगळं आयुष्य
मार्क्सवादी तत्वज्ञाचं संघर्षात आहे. संघर्ष बिंदू, फॉल्ट लाईन शोधायच्या. कुठल्याही समाजामध्ये फॉल्ट लाईन असतात, आपल्या घरात फॉल्ट लाईन असतात. नवरा वस्तू कुठे ठेवतो त्याला कधी सापडत नाही, बायको शोधून देते, बायकोच्या बाबतीत तेच घडतं, भाजीत मीठ जास्त पडतं. अशा छोट्यापासून तर घरातल्या वस्तू चोरीला जाण्यापर्यंत, दुर्लक्ष होण्यापर्यंत अनेक फॉल्ट लाईन घरामध्ये असतात. समाजात तर त्या आणखीन विस्तृत असतात. त्यात जात येतं, त्यात लिंग येतं, त्यात सेक्स येतो, त्यात जेंडर येतं, त्यात अनेक गोष्टी येतात. ते मी तुम्हाला सांगतोच. रेस पण असते. मग त्याच्यातलं वैमनस्य कसं करायचं? इंग्रजांनी आधी सेन मारलीच होती ना. जात नावाचा शब्द इंग्रजांनी आणला होता फॉर्मवर पहिल्यांदी. जात आपण कधी लिहित नव्हतो. आणि त्याने आणून नंतर पण माझा जन्म 1962चा आहे, तरी आमच्या शाळेमध्ये आम्हाला माझ्या कुठल्याही मित्राची जात माहीत नव्हती, कारण ते भिनलं नव्हतं. फक्त फॉर्मवर भरत होते हिंदू ब्राह्मण किंवा हिंदू मराठा किंवा काय. पण ते आता किती विषारी उगवलंय बघा. आता जातीशिवाय कोणी कोणाला ओळखत नाही, आडनावं विचारतात. हे इंग्रजांनी केलंच. त्यांचं अर्ध काम इंग्रजांनी सोपं केलं. दुसरं यांनी केलं. त्यामुळे शिक्षणाची वाट, तुमच्या इतिहासाबद्दलचं आत्मवंचना, तुमच्या राष्ट्रपुरुषांबद्दलची माहिती नसणं आणि वेगळ्याच पद्धतीचे महात्मा, वेगळ्याच पद्धतीचे म्हणजे सेक्युलर औरंगजेब वगैरे असे शब्दप्रयोग, असे ज्यांनी लुटलं 1535 पासून, त्याच्या आधी पण लुटलं, पण ज्यांनी इथे मुक्काम करून लुटलं अशांपासून तर ज्यांनी या देशाच्या 8 फाळण्या केल्या त्या लोकांपर्यंत या सगळ्यांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने समोर आणला गेला. याला म्हणतात संस्कृतीवरचा आघात. कारण संस्कृती अशी असते ना, ते आपल्या शरीरात जसं श्वास आणि रक्त असतं ना, तशी राष्ट्राच्या धमन्यांमध्ये संस्कृती वाहत असते. मी एकदा काश्मीरला गेलो होतो. एक सुफी कार्यक्रम होता, संगीत नाटक अकादमीवर काम करत होतो. तर ते एक मल्याळम माणूस त्याच्या कुटुंबाला घेऊन आला होता आणि ते बाजूला बसून तो ऐकत होता. ते सुफी लोक सुफी शब्दांचं त्यांचं कुठलं गाणं गात होते. हा बसून मध्येच वा वा करत होता. तर मी म्हटलं याला त्यांना बोलवा, इथं प्रेक्षक इथे बसू द्या. तो म्हणला नाही, तो त्याला हिंदी कळत नव्हतं. म्हणलं मी त्यांना सांगितलं तो मल्याळम आहे सर होतो. अरे म्हटलं उसको बुलाओ, मल्याळम है तो उसको समजता कैसे क्या गा रहा है, हिंदी आती है उसको. त्याला बोलवलं. तो म्हणलं नाही सर गलती हो. अरे म्हटलं नहीं बैठो, फुल फ्री प्रोग्राम है ये, सरकार का है. तो म्हणला नहीं मेरे को म्यूजिक समझता है, बाकी लफ्ज नहीं समझते. हा धागा संस्कृती विणतो. कला, म्हणून मी मगाशी म्हटलं तिसरा भाग होता कला. भारत म्हणजे राम उत्तरेकडून दक्षिणेकडे गेला, श्रीकृष्ण पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला. या सबंध आडव्या उभ्या धाग्यांमध्ये भारत उभा आहे. म्हणून इंडोनेशियाच्या एअरलाइन्सचं नाव आजही गरुडा एअरवेज आहे. म्हणून जावा सुमात्रा बेटांशी आपला जो व्यापार होता तो मसाल्यांचा, या पोर्तुगीज आणि यांना मसाले माहीत नाही या बिंडोक लोकांकरता असेल, पण आपले सांस्कृतिक बंध होते. म्हणून सार्क देशांच्या मीटिंगमध्ये जेव्हा मोदी प्रत्येकाला सांगतात की या सगळ्या साऊथ एशियन देशांनी आपापल्या देशातलं रामायण इथे डान्स करून दाखवा, तेव्हा 17 देशांनी रामायण दाखवलं. ते सगळे सार्क कंट्री होते. त्यात इंडोनेशिया होता, जो जगातला दुसरा मोठ्या संख्येचा मुसलमान देश, किंबहुना पहिल्या संख्येचा मुसलमान देश आहे. हे सांस्कृतिक बंध तोडण्याचा आटोकाट प्रयत्न 1970 नंतर 1990-95 पर्यंत झाला. काही काही बाबतीत अजून सुद्धा होतो आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 20ची आलेली आहे. सरकार बदललेलं आहे. ते बदलून 7 वर्षाने पॉलिसी आली आहे. ती इम्प्लिमेंट आता होईल. पण तरीसुद्धा NEP मध्ये काही काही भाग घालणारी माणसं आजही संशयास्पद आहेत. कल्चरल मार्क्सिझमने त्याच्यावर त्यांचं तुम्हाला अगदी सिम्पल हे सांगतो. त्यांचे 3 क्रिटिकल थेरीचे पॉईंट आहेत. नीट थेरी सेम समजून घ्या. एक, ते असं म्हणतात की सतत संघर्ष निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणं, त्यातनं अराजकता तयार होते. कोणाचा कोणावर विश्वास नाही. राज्यकर्त्यांविरुद्ध संघर्ष, तुम्ही बघा ना काय चाललंय. हे सगळे ट्रेस रोजच्या पेपरातल्या बातम्या वाचताना ही सांस्कृतिक कल्चरल मार्क्सिझमचा चष्मा लावून वाचा. त्याला नंबर नाही आहे, त्याला फक्त दृष्टी आहे. तो चष्मा लावून वाचा त्या बातम्या, तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. एक आहे की कंप्लीट अराजकता तयार करायची. दुसरं आहे पॅन सेक्स्युअलिटी, म्हणजे लैंगिकतेवर कुठलंही बंधन नको. ही क्रिटिकल थेरीची डेफिनेशन आहे. हे मी काढलेले मुद्दे नाहीत, त्यांची थेरी आहे, ते पुस्तक आहे. आणि तिसरं त्यांनी सांगितलं की पोस्ट मॉडर्निझम. पोस्ट मॉडर्निझमची गंमत अशी भयंकर कॉम्प्लिकेटेड विषय आहे, पण सोप्या याच्यात सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे की वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ट्रुथ आणि वास्तविकता, वस्तुनिष्ठ वास्तविकता म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रियालिटी, असं काही नसतं. बरोबर ऐकायला छान वाटतं ना. सगळं सब्जेक्टिव्ह असतं ते असं म्हणतात. प्रत्येक गोष्ट सब्जेक्टिव्ह आहे. खरं खोटं असं काही नाही. पुढे जातं बरं का ते. नैतिक अनैतिक असं काही नाही. सगळं सब्जेक्टिव्ह आहे.
मग ते म्हणतात दोनच प्रकारची माणसं. हे तर मार्क्सचं पहिलंच कलम आहे वर्ग संघर्षाचं. शोषित आहेत आणि शोषण करते आहेत. शोषण करणारे आणि शोषण होणारे आहेत, या दोनच जमाती त्यांना मान्य आहे. आता जे शोषित आहेत ते त्यांच्या डॉक्युमेंटच्या दृष्टिकोनातून नेहमी खरं असतात, नेहमी नैतिक असतात. आणि जे शोषण करणारे आहेत ते नेहमी फ्रॉड असतात आणि ते अनैतिक असतात. ही थेअरी आहे. मग मांडणीत काय होतं, तुम्हाला काय वाटतं हा विषयच येत नाही. तुम्ही कुठल्या गटात बसता तेवढं ठरलं की झालं. तुमच्या कपड्यावर लेबल मांडलं शोषित का शोषण करणारे, की संपला विषय तुमच्या आयुष्याचा. तुम्हाला काय वाटतं याला किंमत नाही. कारण मग ते मन बिन आलं की नैतिकता वगैरे, कॉन्शियस बिन्शियस, विवेक बिवेक, ती शब्दांची मोठी लाईन आहे. त्याचा गोंधळ सुरू होतो. मग तिथे वेगळा विचार तयार होतो. मग मी माझ्याशी माझी बुद्धी घासायला लागतो, मग माझ्या मित्राशी बुद्धी घासायला लागतो. नाही नाही नाही, ते अलाउड नाही. तुम्ही शोषित का, गुपचूप बसा. तुम्ही खरं आहे, तुम्ही काही बोला, तुमचं खरं आहे. त्यातनं हे सगळे पॉकेट निर्माण होतात. तुम्ही कसे वागता त्याला महत्त्व नाही, तुमचा गट एकदा ठरला की झालं. हे अमेरिकेत तयार करताना वोकिझम हा शब्द पहिल्यांदा आला जेव्हा तिथे हिप्पी कल्चर आलं. हिप्पी कल्चर तुम्ही ऐकून माहिती असेल, माझ्या वयाच्या लोकांना माहितीच असेल, तरुणांना कदाचित माहिती नसेल. पण ते आता त्या एका वेगळ्या हिप्पी कल्चरमध्येच जात आहेत भारतात. त्यामुळे त्यांनी नीट वाचा. काहीच नाही, आम्ही कपडे कसेही घालू, केस कसेही वाढू, पारंपरिक काहीही आम्ही मानणार नाही. अमेरिकेमध्ये एक आमच्या शेजारी मी राहायचो, तर एक मिलिटरीतला माणूस राहायचा आणि त्याची मुलगी सैन्यात होती, तो नोकरीला होता. तर तो असं आमच्याकडे गणपतीला त्याला एकदा बोलवलं, या म्हटलं, तर त्याला खूप ते आश्चर्य वाटायचं की हे काय लोक जाऊन तांजा वाजवतात, टाळ्या मारतात, आरत्या म्हणतात. एक कोणतरी एलिफंट सदृश्य गॉड आहे, त्याला ते कळत नव्हतं की हे काय करतायत. तर तो म्हणला कल्ट आहे का काय. म्हटलं नाही रे बाबा, कल्ट बिल्ट काय. आम्ही आपलं माझ्या आकल्यानुसार त्यावेळेस त्याला सांगायचा प्रयत्न केला. तो म्हणलं, मग त्याला हळूहळू लक्षात यायला लागलं की हे सगळं यांना जोडणारं एक साधन आहे संस्कृतीचं. ते सगळे येतात कारण त्यांना एकमेकाला भेटायला आवडतं आहे, त्यांना एकमेकाला खाऊ घालायला आवडतं आहे, त्यांना आपण सगळे मिळून लोकांच्या कल्याणाची प्रार्थना करावी हे आवडतं आहेत. मंत्रपुष्पांजली सांगितलेलं मगाशी, ते त्यांना आवडतं हे त्याला कळलं. त्याला थोड्याफार याच्यात कळलं. मग तो मला एकदा संध्याकाळी म्हणला, उदास होऊन मला म्हणला की आमच्याकडे असंच होतं म्हणे. माझी मुलगी यायची कधी पण कुठूनही, ती सैन्यात होती, ती मेली. आमच्याकडे जावाई येऊन राहायचा, असं काही कोणी विचारायचं नाही. नाव दिस कंट्री हॅज चेंज्ड. इट हॅज चेंज फ्रॉम अ पॉईंट ऑफ नो रिटर्न पॉईंट. इट इज इरिव्हर्सिबल डॅमेज. मला तो काय बोलला तेव्हा कळलं नाही. पण जेव्हा आता मी वोकॅनिझम वाचायला सुरुवात केली गेल्या 7-8 वर्षात, कल्चरल मार्क्सिझम आणि सगळ्याचा विचार करायला, तेव्हा लक्षात आलं की त्यांचं नेमकं काय झालं तर कुटुंब व्यवस्था तुटली. या क्रिटिकल थेअरीचे जे 3 डायमेन्शन आहे ना, ते तुम्हाला सांगतो. त्यांचं एक पहिलं डायमेन्शन असं की काही करून कुटुंब व्यवस्था राहता कामा नये, पहिला आघात त्याच्यावर घालायचा. आता कुटुंबाची तुम्हाला गंमत सांगतो. मी एक थेअरी लिहितो इकॉनॉमिक म्हणून. सोशलिझम, कॅपिटलिझम, कम्युनिझम हे फेल्युअरिझम आहेत. सोशलिझमचा पुरस्कर्ता रशिया, कम्युनिझमचा चीन, जो नुसताच नावाला कम्युनिस्ट आहे, तो भांडवलशाही देश आहे पण त्याच आपण धरू कम्युनिस्ट, आणि कॅपिटलिस्ट अमेरिका. या तिन्ही देशातल्या केवळ 7 ते 10% लोकांकडे 80% संपत्ती आहे. हे काय आपल्याला अक्कल शिकवतात, संपत्तीचं समान वाटप बिटप काय बोलतात हे कम्युनिस्ट. अहो, दारू प्यायलेला माणूस लॉजिकल बोलतो यांच्यापेक्षा. काय व्हॉट नॉनसेन्स यू आर टॉकिंग. तुमच्या देशात काय परिस्थिती आहे. रशियामध्ये 3% लोकांकडे 70% संपत्ती आहे. चायनात आपल्याला टक्केवारी काढता येत नाही कारण त्यांची कुठलीच टक्केवारी कळत नाही कोणाला. पण तरी फार मोजक्या लोकांकडे संपत्ती. बाकी चायनीज माणूस स्ट्रगल करतोय, तो तर एक्सप्लोड व्हायच्या मागे लिहून ठेवा. म्हणजे हे तिन्ही चोर एकाच ठिकाणी गेले ना, एकमेकाला इझमचा विरोध करत. मग आमचा फॅमिलिझम नावाचा एक शब्द मी कॉइन करायचं ठरवलाय. तो फॅमिलिझम आहे ना, तो कल्चरल मार्क्सिझमला एक्झॅक्ट विरोध करणारी गोष्ट. कारण तो माझी माणसं धरून ठेवतो, त्यांच्या गरजा, परस्पर अवलंबित्व, एकमेकावर अवलंबून असणं, एकमेकाची सुखदुःख वाटणं. एका ताटात जेवणं असं मी म्हणणार नाही कदाचित आजकालच्या काळात, पण एकाचं न जेवणाऱ्या माणसाचं दुःख जेवणारा माणूस समजून घेतो. समोर जेवणाऱ्या आपल्या कुटुंबातल्या माणसाच्या पानात अश्रू पडले तर आपला घास बर्फाचा होतो, आपल्याला घास जात नाही. याला काय झालं हे कळत नाही. हे अजून एका टेबलावर घडतं. अशी एकमेव संस्कृती. अमेरिकेला आपल्याला डील करता येत नाही. याचं कारण नीट लक्षात ठेवा, आपलं मर्म समजून घ्या. भारत हे एकमेव शिल्लक राहिलेलं सिव्हिलायझेशन आहे. अमेरिका ही कॉलनी आहे.
कॉलनीला सिव्हिलायझेशनशी कसं डील करायचं याचा अनुभव नाही. कॉलनीमध्ये वरून खाली गोष्टी येतात. कोणतरी ते टोळ्या गोळा झाल्या, त्यांनी काही भूभाग जोडून घेतले, काही क्रूरपणाने, काही लुटून रेड इंडियन लोकांना, आणि एक त्याची बॉडी कोणतरी 4 शिष्ट माणसं बसले, त्यांनी एक घटना बनवली आणि ती वरून खाली ट्रिकल झाली. सिव्हिलायझेशन खालून वरती येतं. म्हणून 56 राजपूत राण्यांचे विवाह, 56 मुस्लिम सरदारांशी अकबर लावून देतो, तरी त्यांच्या पिढीमध्ये, 3ऱ्या पिढीमध्ये ते मुस्लिम संतान एकलिंगजीची पूजा करते. कारण त्या घरातली आई असते, ती घर धरून ठेवत असते, ती राजपूत आहे. हे का शक्य आहे? कारण हे सिव्हिलायझेशन, ही संस्कृती आहे, ही खालून वर येते. 8 संस्कृती गेल्या: ॲस्टेक, इंका, मायन, इजिप्शियन, पर्शियन, मेसोपोटियन, ग्रीक, रोमन. त्या सगळ्या संस्कृती संपल्या. उरली आहे फक्त इंडियन कल्चर उरलं. फक्त भारतीय संस्कृती शिल्लक आहे आज जगात. या संपल्या म्हणजे या कमोडिटीत रूपांतर झाल्या, या नामशेष झाल्या. मध्य पूर्वेतल्या 2 संस्कृती फक्त तेलाने संपवल्या. 1 कमोडिटी किल्ड एंटायर कल्चर. लेबनॉनचं आत्ता नाहीसं होणं हे मला अत्यंत दुःख देणारी घटना होती. जरी तो मुस्लिम कंट्री असला, मला तो मुस्लिम वाटला नाही. लेबनॉन नावाची एक संस्कृती संपली, जी पुन्हा तयार होत नाही. डोंगर तयार होत नाही पुन्हा. तसं आहे संस्कृतीचं. डोंगर तयार करता येईल का हो? कसारा घाट तोडला तो. डोंगर तयार करायला किती वर्ष लागतील? संस्कृती तयार करायला हजारो वर्ष लागतात. आणि संस्कृती फार मोठ्या सरमिसळमधून तयार होत असते. आणि ते एकमेव सिव्हिलायझेशन भारत उरलं आहे. अमेरिकेला आपल्याशी डील करता येत नाही, कारण आपण सिव्हिलायझेशन आहोत, ते कॉलनी आहेत. हा मेंटल DNA चा प्रॉब्लेम आहे त्यांच्या. बिकॉज दे डोंट नो हाऊ टू डील विथ सिव्हिलायझेशन. दे हॅव नॉट सीन सिव्हिलायझेशन फ्रॉम देअर चाइल्डहुड, फ्रॉम देअर बर्थ, और फ्रॉम द लास्ट 250 years. they have no clue, they are clueless. त्यामुळे सिव्हिलायझेशनला धोका जास्त आहे या सगळ्या मार्क्सवादी कम्युनिस्टांचा, या कल्चरल मार्क्सिझमचा. कारण जिथे सिव्हिलायझेशन, जिथे संस्कृती आहे, संस्कृती जिथे कला आहे, जिथे परस्पर अवलंबित्व आहे, तिथे श्वास आणि रक्त शरीरातनं वाहतं. तसं ते बिनदिक्कतपणे संस्कृती कला वाहत राहते. शरीर चांगलं राहतं, राष्ट्र भक्कम राहतं, राष्ट्र कुठल्या कुठल्या धागाने जोडलेलं राहतं, ते सुटं होऊन जात नाही. पण कुटुंबावर आघात केला की ते मणी सगळे सुटवतात. माळेतले दोरा राहतो फक्त वेगळा, आणि माळाचे मणी वेगळे, आणि ते करण्याचा प्रयत्न आहे. आता इथे गंमत बघा, ट्रॅप काय झालाय. इथे यांची भांडवलशाही पण यांच्या मदतीला आली. म्हणजे कशी? एका कुटुंबातनं 3 कुटुंब तयार व्हा, म्हणजे 3 सोफे, 3 TV, 3 डायनिंग टेबल, 3 फ्रीज, 3 वॉशिंग मशीन, 3 फ्लॅट. एका कुटुंबातून 6 झाले, 2 भाऊ फाटले, वा वा, बायको नवरा फाटले, डायव्होर्स, वा. मी मध्ये असं ऐकलं की भारतातल्या एका कोर्टामध्ये डायव्होर्स केसेस हॅज ओव्हरटेकन सिव्हिल कोर्ट केसेस. दिस इज अ ब्रेकिंग ऑफ फॅमिली. जे यांचं सगळ्यात मोठं, कारण त्यांना माहिती सगळं बळ त्या फॅमिलीतून येतं, सगळं बळ त्या कुटुंबातून येतं. आणि तो कुटुंब तोडणं हा त्यांचा अतिशय मेजर मोठा अजेंडा आहे. आणि तो त्यांनी अतिशय ब्रुटलपणे राबवला आहे. डोंट थिंक दे हॅव नॉट डन दॅट. आणि ते राबवणार पुढे सुद्धा जाऊन अजून. दुसरं त्यांचं असं आहे की व्यक्तिवादाला महत्त्व द्यायचं. कुटुंब तुटलं की व्यक्तिवादाला आपोआप महत्त्व येतं. कसं महत्त्व येतं तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. मी हे सगळं गेली 10, 12, 15 वर्ष याच्यावर चिंतन आणि बघतोय. मी माझ्या अंडर एक माणूस होता नोकरीला अमेरिकेत. तर त्या घरी मी भारतात यायचो होतो, भारतात त्याला ठेवलं होतं. बेंगलोरात त्या घरी गेलो. तो म्हणला मला मुलगा झाला सर, तुम्ही नव्हते इथे, आता आलेत तर घरी या ना. संध्याकाळी एकदा गेलो, त्याचे वडील बसले होते. त्याने मला बसवलं वगैरे. ते म्हणले, तो म्हणला मी आलो जाऊन, काहीतरी आईस्क्रीम आणायला गेला असेल. त्याचे वडील मला म्हणले, तुम्ही यांना एवढा पगार का बरं देता? मला काही कळे ना, असे कुठे उलटे प्रश्न विचारतात. मी म्हटलं मतलब? ते म्हणले नाही, इसको इतना सैलरी क्यों है? म्हटलं वो रेट है. मतलब क्या है, उल्टा कैसे पूछ रहे? उसको अच्छा है ना, सैलरी मिल रहा है. नहीं देखो आप जिस सोफा पे बैठे ना, कल उसने लाया है 1.5 लाख रुपए का सोफा है. अभी हमारे घर में अंदर चलो, त्याने मला रोजवुडचं फर्निचर दाखवलं, इतकं डिसेंट फर्निचर होतं. ते म्हणलं वो चला गया अंदर, मेरा दूसरा बेटा बैंक में जॉब करता है, उसका अभी घर में कोई अहमियत नहीं है, उसको 35,000 पगार है, इसको 1.5 लाख है, मेरे को तो 12-15 हज़ार पेंशन मिलती है. तो हम दोनों का फैमिली, मैं, मेरी वाइफ और मेरे बच्चे का और उसका वाइफ, इनका घर में इंपॉर्टेंस खत्म है. ये दोनों डिसाइड करता है क्या करना है. एंड 2-3 बार झगड़े हुए तो उसने बोला मैं अलग रहूँ क्या? व्यक्तिवाद. आणि त्याला इंधन देणारा हा भांडवलवाद. हे बघा 2 कसे डेंजर आहेत आपल्या समोर. हे लक्षात ठेवा. आपल्या आयुष्याची कमोडिटी होऊ देऊ नका. ती तेव्हाच होणार नाही जेव्हा आपण हे असं करत राहू. मंथन, संवाद
आणि आपण हे समजून घेत राहू काय डेंजर आपल्या समोर येतंय आणि ते कसं येतंय, आणि ते फार भीषण आहे. व्यक्तिवादाला मी आणि माझे, मला काय त्याचे. कोणाचं वाक्य आहे? त्यांच्या छत्रछायाखाली बसलोय आपण, त्यांना तेवढं तर आपण आठवलं पाहिजे किमान. मी आणि माझे, मला काय त्याचे, हे कधी होऊ देऊ नका. ते तुमचे काही छोटे फडतूस इगो त्यातनं कदाचित सुखावू शकतात, तुम्ही त्याला गोंजारू शकतात, पण एक व्यवस्था धोक्यात येईल तेव्हा ती परत उलटी येता येणार नाही, लक्षात ठेवा. घरातले काही भांडणं किरकोळ असू शकतात, वाद असू शकतात, पण त्याच्याकरता आपल्या अख्ख्या राष्ट्राला खड्ड्यात घालू नका. कारण आपल्या आयुष्याच्यावर निखारे ठेवून काही लोकांनी राष्ट्र उभं तगवलंय आणि जगवलंय सावरकरांसारख्या. त्याचं किमान रिस्पॉन्स म्हणून आपण एवढं केलं पाहिजे की जे आहे ते टिकवलं पाहिजे. किमान जबाबदारी, आणि ती जबाबदारी आहे, उपकार नाही करत तुम्ही कोणावर. दुसरं काय, डायव्हर्स करायचं. म्हणजे काय करायचं? आता या सगळ्याची एक कॉस्ट जी सांगतो, एक कल्चरल कॉस्ट असते कुटुंब तुटल्याची, एक सोशल कॉस्ट आहे आणि एक नॅशनल कॉस्ट आहे. अहो G20ला आपले पंतप्रधान जेव्हा वसुदैव कुटुंबकम अशी स्लोगन घ्यायला लावतात, त्याचा अर्थ तुम्हाला कळतो का? ही एम्फसिस, हिज बिलीफ अँड कन्व्हिक्शन ऑन दॅट व्हॅल्यू ऑफ सगळं जग एक कुटुंब आहे. म्हणजे आम्ही तर कुटुंबात राहतोच, आमची कुटुंब प्रधान संस्कृती आहे, पण सगळं जग सुद्धा एक कुटुंब आहे असं आम्ही बघतो. तेव्हा त्या अनेक गोष्टींचे कल्चरल मार्क्सिझमचे अजेंडे नलिफाय करत असतात. कुठल्याही आंतरराष्ट्रीय परिषदेवर, भारत कधी अध्यक्षच नव्हता, पण अध्यक्ष नाही झाला तरी सुद्धा पॉवरफुल ज्या ज्या वेळेला होतात असे लोक डांगोरे पिटतात. त्या पंतप्रधानांच्या काळात व संस्कृत स्लोगन त्या परिषदेची अधिकृत टॅगलाईन म्हणून झालेली नाही. हे लक्षात ठेवा, त्याला फार महत्त्व आहे. माझ्या देशातल्या विद्यापीठांना संस्कृत सुभाषितं लावणं, त्यांचे ध्येयवाक्य संस्कृत करणं, हे माझ्या घरातली रंगरंगोटी झाली. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ योगाचा डे करणं, हे रिव्हर्स करण्याचे प्रकार आहेत यांनी केलेले एफर्ट 50-70 वर्षातले. आणि तो माणूस निष्ठेने करतोय. तुम्ही त्याला शिव्या द्या, चांगलं म्हणा. 18 तास काम करतोय माणूस, गेली 11 वर्ष ते रात्रंदिवस करतोय. आपण किमान कृतज्ञ असलं पाहिजे. तो दुसरा भाग आहे. आणि तिसरा त्याच्यातला जो पार्ट आहे तो विकृत स्त्रीवाद. म्हणजे काय, आता काही लोकांना असं वाटेल मला वोकिझमकडे तिकडेच घेऊन यायचं आहे, आणि वोकिझम हा फार डेंजर. वोकिझमचा अर्थ काय हो, कोणाला माहिती आहे अर्थ? हे काय शब्द काढला बरं, ते मगाशी काहीतरी शब्द वेगळा ऐकवला, असं हा शब्दाचं स्पेलिंग सांगतो, WOKISM. मगाशी ते बेजिंगचं आम्हाला रेजिंग ऐकू येत होतं म्हणून. तर ते वोकिझमचा अर्थ काय? व्हॉट इज वोक? वोक म्हणजे काय? वोक हे भूतकाळ कुठल्या क्रियापदाचा आहे? वेक. सो वोकिझमचा साधा अर्थ आहे जागरूकता, जागरूकता. कोजागिरी साजरे करणारे माणसं आहे आपण, आपल्याला यांनी वोकिझम शिकवायचं. काय परिस्थिती, को जागृती असं विचारत फिरणारा एक सण आहे आपल्या देशात. कोण जागा आहे? तर जागरूकता म्हणजे वोकिझम. म्हणजे ऐकायला किती गोंड वाटतं की नाही, शब्द कसे शोधतात बघा. म्हणून म्हटलं यांचे विचारवंत, त्यांची फॅक्टरी झाली फार बेकार आहे. आपल्याला वाटतं काय आपण जागृत होतोय, अवेअर होतोय ना. आता आपण अवेअरच बोललात ना मृण्मयी, तुम्ही अवेअरच बोललात ना. अवेअर, जागृत, तेच वोकिझम. पण डायमेन्शन काय आहे बघा. त्यांनी अमेरिकेत तुम्हाला एक गंमत सांगतो. अमेरिका फार म्हणजे एखादा देश संस्कृती म्हणून कसा रसातळाला जातो याच्यावर 1 कोटी लोक PhD करू शकतात, इतकं मटेरियल अमेरिकेत आहे. 1918 साली अमेरिकन महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, सर्व्हिसचा नव्हता. त्याच्यानंतर 20 वर्ष ग्रेट डिप्रेशन नंतर घरातल्या कामांच्या निमित्ताने तो अधिकार आला, कारण क्रयशक्ती संपून गेली होती. यांच्याकडून आपण शिकायचं बरं का, स्त्रीवाद वगैरे. या देशाने पंतप्रधान दिला, राष्ट्रपती दिले, 2 राष्ट्रपती दिल्या. त्यांच्याकडे अजूनही कुठल्याही अध्यक्षपदाच्या निवडणुकीला महिला उभी राहिली की डेफिनेटली ती निवडून येत नाही, असं पोलरायझेशन आहे. तर ते 1918 त्यांना राईट नव्हते, सारे वोटिंगचे राईट नव्हते. म्हणजे तुम्ही हे राईट सोडूनच द्या किंवा काही जगण्याचे, साधा मतदानाचा हक्क नाही. आपल्या आधी खूप स्वतंत्र झालेला आहे देश तो. मग त्याने सांगितलं स्त्रीत्व काय आहे. मग आता पुरुषत्व आणि स्त्रीतलं हा फरक काढला पाहिजे. हा फरक आपल्याकडे आलं आहे ते बरं का. तुम्ही आत्ता काही फोटो पाहिले का पुरुषांचे साडी नसलेले रॅम्पवर वॉक करताना? पाहिले का नाही पाहिले? पाहिले ना.
तर सगळ्यांना दाखवा. नाही मग दाखवा म्हणजे पाठवा. हिडीस हा शब्द सुद्धा सौम्य ठरावा, बावळटसारखा असं दिसतं ते. पण नाही, आम्हाला हे लिंगभेद मान्य नाही. अरे तुम्हाला कोण, तुम्ही कोण मान्य करणारे न करणारे? निसर्गात समानता आहे का? नाही आहे. याचा अर्थ ही पहिली अनैसर्गिक गोष्ट आहे. समानता हा शब्द चुकीचा आहे, समता हा शब्द करेक्ट आहे, समरसता हा शब्द करेक्ट आहे. समजावून सांगतो. समानता निसर्गात नाही, समानता तुम्ही आणू शकत नाही. साधं उदाहरण देतो. झाडाला आंबा लागलाय. मी उंच आहे 6 फूट, माझा हात आंब्याला पोचतो. 4 फुटाच्या माणसाचा पोचत नाही, त्याला स्टूल द्यावं लागतं. त्यामुळे समानता निसर्गात नाही, ती व्यवस्था उभी करायला लागते. त्यामुळे समानता आणतो वगैरे म्हणणारे लोक भंपक, कम्युनिस्ट तेच म्हणतात. समता आणण्याचा प्रयत्न करू शकतो. प्रत्येकाला या गोष्टीची गरज न लागता सगळे मिळू शकेल अशी व्यवस्था समतावादी आहे. पण ते जाऊ दे. आपला विषय आहे मेल म्हणजे XY आणि फिमेल म्हणजे XX. हे क्रोमोसोम्स आहे ना, ही डेफिनेशन आहे, ही बायोलॉजिकल डेफिनेशन आहे सेक्सची. सेक्स म्हणजे लिंगाची बायोलॉजिकल डेफिनेशन आहे. यात काय चूक आणि बरोबर आहे? सायन्स आहे. अनेक डॉक्टर्स बसले तिथे. पण सेक्स आणि जेंडर हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जेंडर हे मानसिक आहे, सेक्स हे बायोलॉजिकल आहे. हा फरक नीट लक्षात घ्या. मध्ये ते ट्रान्सजेंडरचं ट्रम्प बोलल्यानंतर आपल्याकडे मोठमोठे विचारवंतांनी आग्रलेख लिहिले, आमच्याकडे काही किंमत नाही. अरे किन्नर अशी आमच्याकडे कॅटेगरी आहे. 1962 सालापासून आमच्या प्रत्येक सरकारी फॉर्मवर पुरुष, स्त्री, अदर असे 3 कॉलम आहेत भरायचे. तुम्ही काय आम्हाला अक्कल शिकवता? आम्ही यांना किन्नर म्हणत होतो. पण ट्रान्सजेंडरवर जात नाही मी, आता फक्त जेंडरवर बोलतोय. तर जेंडर ही मानसिक अवस्था आहे. म्हणजे कसं? आता माझ्या ऑफिसमध्ये एक माझ्यापेक्षा 4 नंबर खाली एक माणूस काम करत होता. तो मला म्हणला जोनाथन म्हणून. तो आम्ही कधीतरी बास्केटबॉल वगैरे ऑफिसमध्ये खेळायचे सगळे. तो म्हणला मला तुम्हाला भेटायचं होतं. मी म्हटलं तुझ्या मॅनेजरला भेट. म्हणलं नो, आय वॉन्ट टू मीट यू. आता हे फार नाही म्हणता येत नाही. HR रूलप्रमाणे मी त्याला सकाळी 7ची वेळ दिली. एकदा गेलो ऑफिसमध्ये, बसलो. तो समोर येऊन बसला आणि मला म्हणला आय जस्ट वॉन्ट टू शेअर विथ यू बिकॉज माय मॅनेजर दो ही इज इंडियन, ही डझंट अंडरस्टँड अँड ही इज नॉट ॲज क्लेवर ॲज यू. तर म्हटलं अरे तू माझी स्तुती करू नको, तुला काय प्रॉब्लेम आहे सांग. तो म्हणला आय एम चेंजिंग माय सेक्स. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं होतं. मी खुर्चीतून खाली घसरलो. त्या मला कळलं नाही याला काय हाऊ टू रिॲक्ट टू धिस. मग नंतर मला असं कळलं. तो गेला उठून. मी तर म्हटलं बरं मी का बरं असं विचारू शकत नाही? दॅट्स अगेन्स्ट राईट. आय कॅनॉट आस्क एनीवन. अहो लस घेतली का नाही विचारू शकत नाही. कोरोनाची लस अमेरिकन माणसांनी घेतली की नाही हे त्यांना सरकार विचारू शकत नाही. विचारलेलं नाही. द डिस्क्लोजर इज नॉट अलाउड. इट्स अ पर्सनल स्पेस और व्हॉट एव्हर दॅट. हा वोकिझम आहे त्यांच्याकडचा. हा त्याचा एक शेड आहे. तर त्या मुलाला मी म्हटलं ठीक आहे, मी काहीच बोललो नाही, मी काय नाही म्हणणार. तो गेला. मी HRच्या माणसाला फोन केला. म्हटलं बाबा असं. तो म्हटला डिड यू आस्क हिम वाय? आय सेड नाही. थँक गॉड. म्हटलं का? आय एम कमिंग. ते बाई होती HRची. ती एक पुस्तक घेऊन आली 250 पानाचं. हे वाच म्हणले. यात सगळे रूल दिले हाऊ टू ट्रीट दिस पीपल. मी म्हटलं यांनी सेक्स चेंज करायचे, मी पुस्तकं वाचायचे. हा काय धंदा आहे? 250 पानाचे पुस्तक वाचायचं मी रिकाम जोड असल्यावर. मी आमच्या त्या माणसाला सांगितलं, म्हटलं तूच वाच आणि मला सांगतो. त्यात रूल होते हो की हाऊ टू ट्रीट देम आफ्टर दे चेंज देअर सेक्स. दे केम, ही केम आफ्टर 4 months. शी जेनिफर म्हणून आली, ती जोनाथन नावाचा माणूस, आणि त्याने 1 महिना जास्त घेतला. त्यांना 3 महिन्याची रजा ऑफिशियल. हे कायदा आहे. तुम्हाला अजून एक घटना सांगतो. अमेरिकेत थक्क व्हाल तुम्ही. वोकिझम कुठे गेलाय बघा. सावध व्हा, अजून आपण त्या वळणावर गेलो नाही. ते आला परत तो माणूस आणि तो म्हणला की ते आली तर तिला मग त्याचे ते रूल वाचन झालं. एक तर आपण एखाद्या गावात दंगल होणार असले, पोलीस कमिशनर कसे लोकांना गोळा करून सगळं वाचून दाखवतात, तसं आम्हाला सगळ्यांना बोलवलं. डिपार्टमेंटच्या मॅनेजर लोकांना त्या HRच्या बाईने सांगितलं टुमॉरो शी इज कमिंग ॲज इफ समबडी इज कमिंग फ्रॉम हेवन अँड यू नो शी विल यूज ऑल फिमेल टॉयलेट्स सो दे शुड नॉट हॅव ऑब्जेक्शन बिकॉज शी इज नॉट अ मेल नाव. तुम्ही तिच्या खांद्यावर आटून बोलू शकत नाही. तिच्या मागे जाऊन कॉम्प्युटर मागून बघू शकत नाही. यू हॅव टू गो अप फ्रंट. यू हॅव टू रिस्पेक्ट हर विश. यू हॅव टू रिस्पेक्ट हर जेंडर. यू हॅव टू रिस्पेक्ट हर एव्हरी सायकोलॉजिकल डिझायर शी हॅज. आणि तो रूल आहे. तो नेला तर आम्हाला तुमची कारवाई करायला लागेल.
मला ना तेव्हा सगळे पेच पडायचे, आता उत्तरं मिळत आहेत. त्या अमेरिकन माणसाचा पेच पडायचा, असं काय कुटुंब झालं, हिचं याचा पेच पडला. आणि आत्ता मी परवा एक मागच्या आठवड्यात एक गोष्ट वाचली, मागच्या महिन्यात केव्हा तरी, एका माणसाला जेल झाली अमेरिकेत, पुरुषाला. तो जेलमध्ये गेला, 8 दिवस आल्यानंतर तो म्हणतो की मला मी मुलगी असल्याचा फील आलाय, मला मुलींच्या ह्याच्यात ठेवा. त्याच्यावर वाद सुरू झाले, तो कोर्टात गेला, कोर्टाने रिझल्ट दिला त्याला ठेवा त्या मुलींच्या ह्याच्यात. आता त्या बाकी कैद्यांची अवस्था काय झाली असेल महिला मला माहीत नाही, पण हे काय आहे? व्हॉट इज दिस नॉनसेन्स? म्हणून जेंडर ही सायकोलॉजिकल कंडिशन लक्षात ठेवा, ती बायोलॉजिकल नाही. जेंडर आणि सेक्स मधला फरक नीट लक्षात घ्या. आपण फार कॉमनली शब्द वापरतो म्हणून सांगितलं. आणि त्यामुळे आपल्याला आई वडील, त्यांचं काय म्हणणं आहे, आई वडील तुम्हाला तुमचं XXYY देतात, XY XX, दॅट दे कॅनॉट फोर्स देअर विश ऑन यू. 4 वर्षाच्या मुलाला, आता अमेरिकेत कायदा होऊ घातलाय, आता 5 होईल तो, 4 वर्षाच्या मुलाला सांगितलं पाहिजे तुझी काय इच्छा आहे बाबा, तू मुलगी आहे का मुलगा आहे. आणि आता काय आलंय माहितीये का, फ्लुइड LGBT म्हणजे काय, मला सकाळी मी मुलगा आहे असं वाटू शकतो, संध्याकाळी मुलगी वाटू शकतो. हे केसेस आहेत. मी तुम्हाला काही अरेबियन नाईटच्या स्टोरी सांगत नाहीये. तुम्ही माहिती घ्या, याच्यापेक्षा भयानक उदाहरणं तुम्हाला सापडतील. आता हे एक पूर्ण देश किती आतून खोकला झालाय, वाळवी कशी लागली आतमधून, टेरेदार वृक्ष वाटतं, खूप मोठी इकॉनॉमी आहे वाटतं, मिलिटरी माईट आहे वाटतं, प्रत्येक झाडावर अणुबॉम्ब ठेवलेला आहे, झाडाच्या प्रत्येक फांदीवर, आतून सगळं झाड पोखरलेलं आहे. कारण समाज म्हणून काही अस्तित्वात नाही. म्हणून न्यूयॉर्कमध्ये 9/11 होतं ना, तेव्हा 72% लोक 1.5 वर्ष अँटी डिप्रेशन टॅबलेट खात असतात. आणि या कंपन्यांना वाटतं की बरं झालं, अजून एखादं काहीतरी घडवा, आपला सेल होतो. तुमचं एकदा आयुष्य वस्तू झालं ना, फ्रॉम अ कल्चर यू लिव्ह द कल्चर शोर अँड यू ड्रिफ्ट अवे विथ अ कमोडिटी टॅग ऑन युअर हेड. यू आर जस्ट वन ऑफ देम, हेड काउंट फॉर देम. You have no mind, you have no society, you are nobody, you are loose cannon. That's why people behave like loose cannon in US. Because there is no tag to attach them. That tag they have lost. आणि हे भारतात होऊ घातलंय. तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे 1.5 महिन्यापूर्वी एक जण आली होती मुलगी, ओळखीच्याची होती. तो म्हटला तिला याच्यात जायचं आहे, नाटकात वगैरे. आणि मला हे सांगायलाही कसं तरी वाटतं, पण हे घडतंय. आपण तुम्हाला हे संवादात नाही सांगितलं, गोदावरी संवादात, तर कधी सांगणार? तुमच्या घरी येऊन सांगणार का प्रत्येकाच्या, का कानात सांगणार? नाही. हे ओपनली बोलण्याच्या गोष्टी ओपनली चालू आहेत सगळे. तर तिला ॲक्टिंग बिक्टिंग, तर मी म्हटलं बाई मी काही प्रोड्युसर नाही आहे, तू फोन केला. तिने म्हटलं नाही ॲक्टिंग कर ना, काही प्रॉब्लेम नाही, फक्त म्हटलं सांभाळून राहा. फील्ड शेवटी असं असतं, तुझं करिअर कर आधी, काय ग्रॅज्युएशन कर. मी आपले जनरल आमचे ते पाठांतर केलेले सल्ले ते देतो. आमचं पाठांतर चांगलं असं नाटकवाल्यांचं, ते सगळं मी ते 5च्या 5 6 गोष्टी वाचून दाखवतो. ती म्हणली नाही. म्हटलं आणि दुसरी गोष्ट अशी आहे, म्हटलं तू यंग आहेस, जरा काळजी घे. ती म्हणली मला काही भीती नाही, मी लेस्बियन आहे. म्हटलं ठेवू फोन. त्याच्यावर देण्याकरता माझ्याकडे काही सल्ला नाही आणि असूच शकत नाही. विनोद वाटतो की नाही, पण ही फॅक्ट आहे ना. हो, पुण्यातली मुलगी आहे, मराठी मुलगी आहे. ती बोलली, किती मुली बोलत नसतील. माझ्याशी सोडून द्या, मी काय कॉन्सिलर नाही, गे आणि LGBT कॉन्सिलर नाही मी. पण किती लोक असे घरात असतील, त्या आईवडिलांशी तरी बोलत असतील का मुलं? का ते ऑलरेडी डिसइंटिग्रेट, सडायला सुरुवात झाली आहे, ती वाळवी ऑलरेडी वर चढली आहे, मला माहीत नाही. हे झेंजी आपण जे म्हणतो, हे झंगट नेमकं काय नीट समजून घ्या. कारण हे आपल्या सगळ्यांचं, आपण ज्या झाडावर बसलो झाडाचा घास घेणार ते. वोकिझम हा सगळ्यात मोठा धोका आहे. तो एक म्हणलं ना, त्याचं नाव काय, त्याचं नाव लिहून आणलं आहे बहुतेक मी. त्याने एक फार पॉवरफुल वाक्य बोलला होता तो एकदा. तो म्हणला, इतिहासकार आहे विक्टर डेव्हिड हॅन्सन. तो म्हणला वोकिझम इज अ क्रुएल अँड डेंजरस कल्ट. म्हणजे तो डेंजरस नाही, तो क्रुएल पण आहे. इट विल नॉट बॉदर व्हॉट फादर विल फील अबाउट डॉटर. इट विल नॉट बॉदर व्हॉट मदर विल फील अबाउट सन. It will care hood for their emotional bonds they have, and it took years for them to build those bonds. तसं एका पाऱ्यासारखं निघून जाईल हातातून, हाताला लागणार पण नाही, असं विरघळून जाईल ती माळ, सगळे मणी सुटे होऊन जातील एका मिनिटात. दॅट्स वाय इट्स क्रुएल.
आणि इट्स अ कल्ट. इट हॅज नो आन्सर. किती वेळ आहे माझ्याकडे? संपत आलं. 10 मिनिटे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट इज वोकिझम. हे तुम्ही समजून घ्या. हे 2 शब्द आज मी कॉइन करतो इथे. जे पहिल्यांदा ऐकतायत एक शब्द जुने आहेत, मी कॉइन केलेले नाहीत, मग मी आज सांगतोय, सॉरी. एक कल्चरल मार्क्सिझम आणि त्याचा जो एक आउटपुट आहे, त्याचं जे टँजिबल डिलिव्हरेबल आहे, त्याचं जे आपल्या दाराशी येणारा हात आहे, त्याचं नाव आहे वोकिझम. जो तुमच्या खिडकी दारावर ऑलरेडी टकटक करतोय. तुमच्या मुलांना ऐकू येत असेल, तुम्हाला येत नसेल कदाचित. शेजारच्या मुलांना ऐकू असेल, त्याला येत नसेल कदाचित. पण दिस इज गोइंग ऑन. हे चालणार आहे. मुलं आपल्याला वाटतं मुलं अस्वस्थ असतात. मी शाळा कॉलेजमध्ये जातो आणि मला बरेच लोक सांगतात की आमची काय मुलं आमच्याशी बोलत नाही हो, आमच्याशी बोलत नाही. आज तुम्ही बोलतात का? तुम्हाला वाटतं का रोज सगळ्यांनी एकत्र जेवायला बसावं? तुम्हाला आपले पारंपरिक सण करावेसे वाटतात का? सणांचं इनडायरेक्ट असतं हो. तुम्ही गुढीपाडवा केला घरी तर मुलगा नाही जाणं कुतूहलाने बघतो, हे काय काठ्या उभ्या करतायत. 2 प्रश्न विचारतो, शोधतो तरी. हे इनडायरेक्ट असतं ना संस्कार. नेहमी शर्ट आपण हँगर लावतो, शिस्त शर्टाला असते का आपल्याला असते? चप्पल रांगेत काढतो, चपलेला शिस्त आहे का आपल्याला शिस्त आहे? इनडायरेक्ट आहेत ना सगळे संस्कार. आपल्याला इनडायरेक्टली ते केलं पाहिजे. इनडायरेक्टली पोचतं. 10 श्लोक विचारतात, उलटेपणा अनुभव आहेत. तरुण मुलं विचारतात. काही श्लोकाचा अर्थ कळला तर आनंदाने होतात. मांडी घालून का जेवायला बसावं? एकाच ठिकाणी मी जाऊन सांगत होतो. मी म्हटलं आपल्या इतक्या % आपल्या रक्तप्रवाह आपल्या बेंबीच्या खाली आहे, इतका % वर आहे. जर जेवत असेल तर पोटाला रक्तप्रवाह गेला पाहिजे. असे एका ठिकाणी मी ॲनालिसिस वाचलंय. तर पायाला जाऊन का म्हणणार नाही, पोटाला जायला पाहिजे, अन्न पचेल म्हणून मांडी घालून बसायचं. म्हटलं बसणारच नाही डायनिंग टेबलवर तू पोरगा. मला म्हटलं मी माझ्या बापाला हे कळत नाही, कधीच सांगत नाही. गुपचूप बसन खा म्हणतो, फुकट खायला मिळतं. अरे अशी जर तुमची मुलांबद्दलची जर रिलेशनशिप असेल तर हाऊ यू विल एक्सपेक्ट देम टू लिसन टू यू? दे विल नॉट. दे आर ऑन डिफरंट कॉन्टेम्पररी वर्ल्ड. आणि आपल्याला धोका सगळ्यात जास्त भारताला काय माहिती आहे का? आपण इकॉनॉमिक आपल्याला 2 हे जे राक्षस आहेत ना, मॉन्स्टर, भांडवलशाही म्हणजे हे जे ग्लोबल मार्केट फोर्सेसचा उल्लेख म्हणून मैजींनी केला, बायोवेपनरी, ग्लोबल मार्केट फोर्सेसचे जे इंटरेस्ट आहेत ते आपल्याला इकॉनॉमिकली अपंग करण्याचे आहेत. आणि हे ना हे कल्चरली अपंग करण्याचे आहेत. आणि या दोघांची हातमिळवणी झालेली आहे. कारण यांच्या कुटुंब व्यवस्थे उद्ध्वस्त होण्यात त्यांचा बिझनेस आहे. हे लक्षात येते का चित्र? ते धक्कादायक आहे का? बरं आहे, काही नाही. एक अजून प्रॉब्लेम सांगितला, पडा नेक्स्ट. असं आहे का? आणि याच्याकरता आपण सगळे एक दिवशी असे जाऊ. आणि त्यांचे NGO आहे. आणि तुम्हाला त्याचे अनेक पद्धतीचे NGO भारतात काम करतात. तपासून पहा. मगाशी सांगितलं ना ते अगदी खरं. एकदा तपासून पहा. थोडं मी काय म्हणतो, आपण पेपर वाचायचो ना इतके दिवस. आपण TV वर त्या भुक्कड मालिका बघतो. मी ॲक्टर त्यातला आहे, फारसं काम करत नाही. पण ते काहीतरी त्यांचे भाड्याने लावलेले माणसांचे भांडणं बघत बसतो आपण. सोडा ते. त्याच्यापेक्षा एक 15 मिनटं आज आपण काय नवीन वाचलं पेपरमध्ये, याचा अर्थ काय होतो, असं जरा विचार करता येईल का? भजनी मंडळ आपल्याला शक्य नाही. काही चर्चा मंडळांचा एक वार ठरवता येईल का शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या गल्लीतला? की बाबा हे काय बातम्या रे, समजावून सांगा, कोणाला तरी विचारा. ते केलं पाहिजे हो. नाही तर आपल्या पिढीला माफ नाही करणार पुढची पिढी. म्हणजे आता जे यंग असतील त्यांना तर ते भोगायचं आहे. They should be more aware. And I'm not saying all of them are going for that, but they do not have other traction. We could not create that, unfortunately. आत्मबोधा इतका शत्रुबोध महत्वाचा आहे. आत्मबोधाकडे जाता येईल. आत्मबोधाचं आता मटेरियल चांगलं तयार होतंय. लोक आपले इतिहास लिहितायत, बोलतायत, ते लोकांना पटतंय. अनेक माणसं त्याच्याबद्दल आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. शत्रुबोधाकडे मात्र पहिल्यांदा बघितलं पाहिजे डोळसपणे. ते आपल्या दाराशी आलं आहे, एवढंच नाही, आपल्या डायनिंग टेबलवर आलं आहे, आपल्या बेडरूमपर्यंत आलं आहे. आपल्या आरशातनं आपल्या मागून ते आरशात बघतंय. आपल्याला ते कदाचित कळणार नाही. जेव्हा कळेल तेव्हा उशीर झालेला असेल. तो होऊ नये अशा माझ्या प्रार्थना तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. नाही, दीपकजींचं व्याख्यान जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा एका गोष्टीची जाणीव होते की त्यांच्याकडे जर ज्ञानाची गोदावरी आहे तर आपल्याकडे ओंजळभर पाणी आहे त्याचं. इतकं
समरस होऊन आपण ऐकत असतो एखादा असा विषय ज्याबद्दल काही सुद्धा कल्पना नव्हती आधी. अवघड विषय सोपं करून सांगण्याची जी कला आहे त्यांच्याकडे ती खरंच वाखाणण्याजोगी, आणि त्यामुळे ते माझे आवडते वक्ते आहेत. ते जेव्हा बोलायला येतात ना कुठल्याही कार्यक्रमामध्ये, तेव्हा म्हणजे आम्ही संधी शोधत असतो की कधी ते कुठे बोलायला जातात. त्यामुळे कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणा किंवा यूट्यूब म्हणा, की एका निवेदकासाठी म्हणा किंवा कुठल्याही वक्त्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे दीपकजी करंजीकर आहेत. त्यांच्यासाठी एकदा आपण कडकडीत टाळ्या होऊन जाऊ देऊया. आणि त्यासोबतच उल्लेख केल्याशिवाय राहायलाच नको, कारण विद्याताईसुद्धा इथे उपस्थित आहेत, तर त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देऊया. त्या अभिनय क्षेत्रात आमच्यासाठी प्रचंड मोठं इन्स्पिरेशन आहेत. तर आता आपण आजच्या या पहिल्या दिवसाचा समारोप करत आहोत. पण तो समारोप करण्याआधी उद्या नक्की कोण कोण वक्ते आहेत हे सांगून मग आपण शेवटाकडे जाऊयात. सगळ्यात आधी उद्या सायंटिस्ट ऑथर डॉक्टर आनंद रंगनाथनजी यांचं सेशन आहे. त्यानंतर ऑथर आणि ब्रँडिंग एक्सपर्ट श्री अभिजित जी जोग आहेत. त्यानंतर फॉर्मर युनियन मिनिस्टर अँड इन्फ्लुएन्शियल व्हॉइस इन इंडियन पब्लिक लाईफ स्मृतीजी इराणी यांचं सेशन होणार आहे. आध्यात्मिक व्यक्तिमत्व आणि इंडियन फिलॉसॉफीमध्ये स्कॉलर असे आचार्य मिथिलेश नंदिनी शरणजी यांचं उद्या व्याख्यान आहे. आणि त्यासोबतच डॉक्टर चारू दत्तजी आपळे, ज्यांना उद्या प्रदान करण्यात येणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान पुरस्कार. मंडळी, पसायदानामध्ये वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून आपण समाजाच्या सुखशांतीसाठी नेहमी प्रार्थना करत असतो. आणि तसंच आयाम नाशिकी संस्था अनेक वर्षांपासून स्वतःचा विचार न करता कायम समाजाला काय देऊ पाहू याचा विचार करत असतात. निस्वार्थपणे काय समाजासाठी करता येईल याचा विचार करत असतात. आणि निस्वार्थपणे केलेलं कोणतंही कार्य हे थेट देवाला समर्पित होत असतं असं मला वाटतं. त्यामुळे गोदावरी संवादच्या तिसऱ्या पुष्पातला पहिला दिवस परमेश्वराचरणी अर्पण सादर होत आहे विपुल आपटे यांच्या आवाजात पसायदान. आणि त्याआधी मी विनंती करतो आपल्या मान्यवरांना की त्यांनी कृपया ऑडियन्समध्ये आसनस्थ व्हावं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सादर होत आहे विपुलजी आपटे यांच्या आवाजात पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी
अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्ट विजये हो हावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानपसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. खूप खूप धन्यवाद. भेटूयात उद्या दुपारी 2 वाजता. थँक्यू सो मच.